हे केला होता. नवनाथ ढोले साहेबांनी पण सांगितलं गुन्हा दाखल करा, CP साहेबांनी सांगितलंय, आपले महेश पाटील होते ऍडिशनल CP, त्यांनी सांगितलंय, तरी हे बाळामामाच्या दबावाखाली गुन्हा दाखल करत नाहीये. आणि पैसे हा एक विषय झाला. दुसरा विषय आता हा फोटो बघा, हा महाराष्ट्र सदनातला फोटो आहे दिल्लीचा. हे सगळे वाडा रोडला स्टीलचा 2 नंबर करतात. हे बघा, हे महाराष्ट्र सदन मधला फोटो. बघितला, हे सगळं स्टीलचा 2 नंबरचा बिझनेस करता, यांच्यासोबत साठे लोक. त्याच्यानंतर दोस्तीचा विषय त्यांनी तुम्हाला सांगितलं. मला तुमच्या माध्यमातून एक सांगायचं, दोस्ती बिल्डरने जर शेतकऱ्यांची फसवणूक केली असेल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, आजच्या तारखेत भिवंडीत 25 लाख रुपये गुंठा भावने त्या दोस्ती बिल्डरनी 20 वर्षापूर्वी 25 लाख रुपये भाव. शेतकऱ्यांना माहिती घ्या आपण जाऊ. आणि शेतकऱ्यांचा काही विषय असेल, या आंदोलनात जिथे बसले तिथे एकही शेतकरी नाही, यांच्या सोबतचेच लोक. शेतकरी चेक करा ती व्हिडिओ, एकही शेतकरी तिथे अवेलेबल नाही. त्यांच्यासही त्यांचा मॅनेजरही यांच्यासोबत बैठकीसाठी आली नाही. एवढं यांनी खासदारकीच्या गरिमेचा एकदम खालचा दर्जा गाठलेला आहे. यांचा मॅनेजर ऐकत नव्हता ना, तर माझा सरपंच तिथे हेमंत घरत, त्याला सांगितलं असतं कुठल्या शेतकऱ्यांचं, त्यांनी सोडून दिला असता. कारण जर मालक याला भेटत नाही ते हेमंत घरत आमचा सरपंच आहे साधा, त्या सरपंचांनी फोन केला तर 1 मिनिटात शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवतो. म्हणजे त्याच्यात त्यांना साठे लोटे पाहिजे. टोल नाक्याचा विषय रात्री 12 वाजता काहीतरी तुम्ही सांगता टोल, येस परमार्थासाठी नव्हते गेले टोल नाक्यावर. यांचा तिथेही स्वार्थ आहे. त्यांचा प्रोजेक्ट आहे तिथे, त्या प्रोजेक्टला एंट्री नाही. जर तिथे एंट्री भेटली नाही तर तो प्रोजेक्ट बंद पडेल. तिथेही लोकांना एंट्री घेऊ सांगून लोकांची फसवणूक करून तिथेही जागा घेतली, तिथेही वेअरहाऊस बनवले. आपण जाऊन त्या टोल नाक्यावर बघू शकता जाताना राईट साईडला, का त्या टोल नाक्यावरून त्या प्रोजेक्टला एंट्री भेटू शकते का? नाही भेटू शकत. माझी तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून नॅशनल हायवेच्या पीडीनं विनंती आहे का अशी कुठल्याही तिथनं एंट्री भेटू शकत नसताना हे एंट्रीच्या दबावासाठी टोल प्रशासनाकडे पण यांनी काहीतरी मागणी केली असेल तर तेही आपण चेक करावं. आणि दुसरा विषय, यांच्या फॅमिलीमध्ये जे हे सांगतात आम्ही असं ना हे ना ते, हा सुधीर परशुराम म्हात्रे यांच्या भावाचा मुलगा दापोड्याला नवी शर्तीमध्ये गोडाऊन बनवले. 1 लाख फुटाला तोडायसाठी जे 31/12/2024 ची नोटीस आहे. त्याच्यानंतर हे भिवंडीचं कुठलं आहे, जयश्री हितेंचे यांचं प्रोजेक्ट आहे. याच्यात तर अक्षरशः पेपर घ्या तुम्ही, तुम्हाला कॉपी देतो, अक्षरशः खोट्या घरपट्ट्या लावलेल्या आहेत. हे ग्रामपंचायतला पत्र देऊन, एक मिनिट तुम्हाला, निंबवली ग्रामपंचायत, त्याचं पत्रही तुम्हाला दाखवतो. ग्रामपंचायत या घरपट्ट्यांचं तुम्ही बघा, हे बघा या घरपट्ट्या, या खोट्या घरपट्ट्या, याची एक कॉपी तुम्हाला देतो, रीतसर चेक करा. म्हणजे ग्रामपंचायतमध्ये अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतने असं क्लिअर लेखी दिलेलं आहे का अशी कुठल्याही प्रकारची घरपट्टी आम्ही या विकासकाला दिली नाही. मग जर या विकासकाला अशी घरपट्टी दिली नसताना, हे घ्या या ग्रामपंचायत निंबवलीचा पत्र तुमच्यासाठी, बघा चेक करा. हे बघा यांनी क्लिअर स्पष्ट त्यांच्या याच्यात दिले पत्रात का आम्ही अशी कुठलीही घरपट्टी दिली नसताना यांनी 3 इन्व्हेस्टरला तिथले वेअरहाऊस दिलेले आहेत. त्या तिघांना खोटी घरपट्टी लावून घेतली. हे पूर्ण भिवंडी ग्रामीण मध्ये जे यांचं काम चालू आहे त्याच्या सगळ्या कामांमध्ये यांनी शासनाची फसवणूक केलेली, MMRDची फसवणूक केलेली आहे, शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे. या संपूर्ण गोष्टीचा आम्ही स्वतः पाठपुरावा घेणार आहोत. जिथे जिथे आम्ही महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत यांच्याकडे जाऊन, MMRDच्या आयुक्तांकडे जाऊन, ठाणा कलेक्टरकडे जाऊन जे असे खोट्या घरपट्ट्या बनवल्या, म्हणजे किती मुजोरी चालली, किती दादागिरी,
पिंपलातला स्वतःच्या प्रोजेक्टमध्ये 110 सर्वे नंबर फॉरेस्टची जागा, तिथे वेअर हाऊस बनवले. तुम्ही एलकुंद्याच्या इथे कुठली स्कूल ती RK एम्पायर काहीतरी तो प्रोजेक्ट आहे, त्याच्या तुम्ही एंट्रीला जा. माझी पत्रकार बंधूंना विनंती आहे, त्याची एंट्री बघा, ती पूर्ण फॉरेस्टमध्ये. तिथे फॉरेस्टमध्ये कन्स्ट्रक्शन चालू आहे आता. म्हणजे काय चालू आहे, गॅस लाईनच्या खाली DP रोडवर म्हणजे प्रकार चाललेत काय. तुम्ही एक टाइम सांगता आम्ही भिवंडीचा विकास करतोय आणि दुसरीकडे या अशा खोट्या घरपट्ट्या, एकही प्रोजेक्टला रीतसर परवानगी नाहीये. सगळे प्रोजेक्ट अनऑथोराइज, सगळ्या एकही प्रोजेक्टला शासनाच्या ज्या डिपार्टमेंटची परवानगी घ्यायला पाहिजे त्या डिपार्टमेंटची परवानगी नाही. म्हणून आपण लोकांवर जेव्हा आपण एक बोट करतो, तो एक बोट ज्या दिवशी जिथे ज्या ठिकाणी तुम्ही 100 पत्रकार, आम्ही 4 भाऊ, आमचे साहेब ते आणि त्यांचे याही बसावा. माझं आव्हान नाही, मी आव्हान करतो त्यांना, तुमच्यात हे असेल तुम्ही या, बसू एक ठिकाणी. हे जर चुकीचं तुम्ही सिद्ध केलं ना, तुम्ही सांगाल त्या हे सिद्ध करून दाखवा हे चुकीचं आहे. मी आज सांगतो ते पोलीस प्रशासन समोर, कलेक्टर समोर, ज्या ज्या यंत्रणा आहेत MMRDAच्या सगळ्यांसमोर बसायचं. तुम्ही हे सिद्ध करून दाखवायचं चुकीचं आहे. याचा पूर्णपणे पाठपुरावा घेण्यात येईल. एवढी आजच्या माध्यमातून तुम्हाला सर्व पत्रकारांच्या माध्यमातून माझी भिवंडीतले जे इन्व्हेस्टर यांच्याकडे येतात त्यांनी यांचं सगळे चेक करावं. शेतकऱ्यांनी यांना जागा देतानाही सगळे चेक करावं. हे सगळे पुरावे घेऊन आम्ही ज्या ज्या डिपार्टमेंटमध्ये यांचं हे विषय आहे, आम्हाला वैयक्तिक जायचं नाही, पण लोकांचं चुकीची त्यांचा हाच विषय. मला जरा यांच्या घरात त्यांची पार्श्वभूमी तुम्हाला दाखवायची, तर हे काय करतात, हे जनतेची कशी फसवणूक करतात याचे तुम्हाला उदाहरण द्यायचे. कारण कसं आहे, माणसाने राजकारण करत असताना वैयक्तिक वैचारिक पातळी सोडून राजकारण करू नये. राजकारण करावं, जे चुकीचं असेल ते लोकांच्या निदर्शनास आणलं पाहिजे, पण जे चुकीचं नाही ते चुकीचं दाखवून लोकांसमोर आणणं ही खूप मोठी लोकांची दिशाभूल करण्याची पद्धत आहे. त्यांनी ती बंद करावी. आता तुम्हाला जे उत्तम उदाहरण मी आपल्या मुस्लिम बांधव होते, याची कशी फसवणूक त्यांच्या बहिणीने केली ती त्यांच्या स्वतः माहिती देतील. त्यानंतर मी एक एक माहिती त्यांच्या विषयात तुमच्या समोर आणणार. तुम्ही तुमची माहिती सांगा. 2019 मध्ये शकुंतला काठोळ पाटील, मेरा नाम, एक मिनिट, माझं नाव सलीम चौधरी आहे. मी मध्ये राहते. 2017 मध्ये शकुंतला काठोळ पाटील हे बाळामामाची बहीण आहे. बाळामामा बांधकाम सभापती असताना त्यांनी मला सांगितलं की बाळामामा पिंपलासमध्ये फ्लोरा हॉटेलच्या समोर 25 एकरमध्ये प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजनेच्या अंतर्गत स्वतः घर बांधून देणार आहे. तर त्यांनी मला ते स्कीम समजून सांगितली. माझे 800 लोक आले होते, त्याच्यातून 200 लोकांनी घर बुकिंग केली. तिकडे बुकिंग केल्यानंतर ते आम्हाला समजलं की ती जमीन जी आहे ती त्यांची बाळामामाची नाही आहे, ती जमीन शासकीय गुरुजनांची आहे. म्हणून गुन्हा दाखल करण्यासाठी मी पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर बाळामामांनी वारंवार पोलिसांवर दबाव आणून गुन्हा दाखल करण्यासाठी हे टाळाटाळ केलेलं आहे. आणि तिकडे अनधिकृत बांधकाम करून, चाळीचं बांधकाम करून MMRDAची बिल्डिंग बांधून देते असं सांगून चाळीचं बांधकाम केलं होता. म्हणून मी ग्रामपंचायतीमध्ये पण तक्रार दाखल केल्यानंतर पिंपळास कोकण भवनमधून कारवाई झाली. त्यांच्या बोलण्यावर त्यांनी सर्व एकरचे जे यंत्रणा आहे ते मॅनेज करून ठेवलेले आहे. ग्रामविकास अधिकारी नितीन देशमुख त्याच्यावर ऑलरेडी भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. बाळामामाने सेटिंग लावून परत त्याला इकडे स्वतःसाठी पिंपलासमध्ये आणलाय. त्याच्यावर कारवाई झालेली, अँटी करप्शनने त्याला अटक केलेलं आहे. परत तो रुजू झालाय. आता तो बाळामामाला सपोर्ट करतोय. मंत्रालयातून गुन्हा दाखल करण्यासाठी MRDB आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांना आदेश झालेला आहे. तो पोलीस स्टेशनमध्ये पत्र घेऊन गेला. तसं असं सांगणं आहे की मी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेलो असताना सिनियर PI यांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिलाय. एक शासकीय अधिकारी MRDBचा गुन्हा GR आहे, त्यासाठी गुन्हा दाखल करण्यासाठी गेल्यानंतर सिनियर PIचा काय अधिकार आहे, त्याला काही करणं आहे तिकडे अधिकाऱ्यांचा. तुमच्याकडे तक्रार आहे तर गुन्हा दाखल केला पाहिजे. गुन्हा दाखल न करता त्याने अहवाल सादर केला आहे की तिकडे काय झालेलं नाहीये
आणि तो बाळामामाच्या दबावामध्ये त्यांना सपोर्ट करतोय, गुन्हा दाखल करून घेत नाही. चॅरिटी कमिशनमध्ये पण त्यांची बहिणी यांनी आमचे 200 लोकांचे बोगस डॉक्युमेंट्स जमा करून आमची बनावटी सही केली आणि पोलीस स्टेशनमध्ये मी त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी काय केलं, माझ्या विरुद्ध खंडणीचा आणि एक्स्टोर्शनचा आणि ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल होण्यासाठी माझ्या विरुद्ध बोगस माझी वाउचरवर बोगस सही करून तिकडे पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी पण मला टॉर्चर केलं. माझी क्रॉस इन्क्वायरी केली. नंतर त्यांना दिसलं की हा सही माझी नाही आहे, म्हणून त्यांनी माझ्यावर काही कारवाई केली नाही. तर त्यांनी पहिले मी तुमचं सर्व पत्रकार बंधूंचा नमस्कार करतो. एवढ्या शॉर्ट नोटीसवर तुम्ही सर्व इथे उपस्थित राहिले त्याबद्दल मी तुमच्या मनापासून धन्यवाद करतो. आता मागच्या काल 2 दिवसापूर्वीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुरेश म्हात्रेंनी आरोप केला का बुलेट ट्रेनच्या ॲक्विजिशनमध्ये मोबदल्याच्या याच्यात आम्ही खोटे स्टॅम्प पेपर, खोटे फोटो वापरले आणि शासनाकडून मोबदला घेतला. मी तुमच्या सर्वांच्या माध्यमातून हे सांगू इच्छितो की असं कुठल्याही प्रकारचे खोटे स्टॅम्प पेपर किंवा खोटे फोटो लावून आम्ही कुठलाही मोबदला घेतलेला नाहीये. अशाच प्रकारे त्यांच्या सहकार्याने या विषयात कोर्टात दावा दाखल केला होता. कोर्टात दावा दाखल केल्यानंतर रीतसर त्याची आमची चौकशी झाली. त्या चौकशीनंतर कोर्टाने शासनाकडून जी शासकीय यंत्रणा आहे ॲक्विजिशनची त्यांच्याकडून याचे सर्व रीतसर पेपर मागवले. पेपर मागवल्यानंतर त्या कोर्टाने ते पेपर चेक केले आणि यांच्या ज्या सहकाऱ्यांनी दावा दाखल जो केलेला ते पेपर चेक केले तर ते पेपर एकदम बिनबुडाचे व खोटे निघाले आणि कोर्टाने तसे ऑर्डर केली की ऑर्डरची कॉपी आहे माझ्याकडे. कोर्टाने रीतसर ऑर्डर केली की असं कुठल्याही प्रकारचे खोटे स्टॅम्प पेपर, खोटे पेपर लावून मोबदला घेतलेला नाही. रीतसर ऑर्डर आहे कोर्टाची. ही ऑर्डर झाल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी पुन्हा सेम कोर्टाचे दिशाभूल करून दुसरा दावा दाखल केला. जेव्हा दुसरा दावा दाखल झाला तेव्हा दुसरा दावा जेव्हा कोर्टासमोर आला तेव्हा सरकारी वकिलांनी क्लिअर सांगितला का हा दावा आपल्याच कोर्टात दाखल झालेला आणि हा दावा खोटा फेटाळलेला आहे. त्याच्यामुळे या दाव्यामध्ये काहीही तथ्य नाही. आणि माझी तुमच्या माध्यमातून सुरेश म्हात्रे यांना हेच सांगायचंय व तमाम जनतेला का किती वर्ष आमचं नाव घेऊन स्वतःची TRP वाढवणार. आपण जनतेने आपल्याला लोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिलेलं आहे. हे खोटे आरोप आमचे वडील आदरणीय माजी केंद्रीय मंत्री कपिल पटेल साहेब व माझे 4 बंधू यांच्यावर खोटे आरोप लावून काही भेटणार नाही. आपलं अपयश यापासून आपण लपवू शकत नाही. मागच्या 1 वर्षापासून माझी पत्रकार बंधूंना उलट ही विचार नाही की आपण आपल्या माध्यमातून त्यांना आपण ही विचारणा केली पाहिजे का मागच्या 1 वर्षापासून आपण संसदेत निवडून गेले, आपण काय केलं, आपण या भिवंडी लोकसभेत काय करू शकलो. एक मुद्दा, एक गोष्ट, एक विकासाची गोष्ट ते करू शकले नाही. उलट असा तेढ निर्माण करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा. आपला अपयश लपवण्यासाठी आमच्यावर आरोप केले. या आरोपामध्ये कोणतंही तथ्य नाही. उस पर आपका क्या कहना? मनोज म्हात्रे का जो हत्याकांड हुआ, मनोज म्हात्रेंचा जो हत्याकांड झाला अतिशय निंदनीय, निर्दयी आहे. हे हत्याकांड झाला त्याच्यानंतर रीतसर ज्यांनी हत्या केली त्यांना पकडलं गेलं. या गोष्टीचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही. हे खूप चुकीचं झालेलं आहे आणि त्यांचं रीतसर न्यायालयात चौकशी, न्यायालयीन पोलिसियन चौकशी चालू आहे आणि त्याच्यात आमच्या बंधू सुमित पाटील यांचं नाव त्यांनी घेतलं. खरोखर या माझ्यासाठी तर हास्यास्पद गोष्टी हे कोणी करावं. आता त्यांनी 8-9 वर्षापूर्वीची गोष्ट त्यांनी बाहेर काढली. हे कोणत्या माणसाने बाहेर काढावी ज्यांच्यावर स्वतःवर 2014ला 178, 179, 181, 420 सारखे गुन्हे या बाल्यामामा काल्यामामावर दाखल झाले. आज मी बाल्यामामा काल्यामामा काय करतोय, बाल्यामामाच्या नावाने यांनी पूर्ण लोकसभेचा काल्यामामा करून टाकलेला आहे. त्याच्यामुळे हे असं खोटे आरोप लावून एखाद्या घराण्याला किंवा एका युवा लोकप्रतिनिधीला बदनाम करणं हे खरोखर योग्य नाही. याच्यावर
आम्ही त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार होतो, पण आम्हाला अब्रू आहे, ज्याची अब्रूच नाही अशा माणसावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून तरी काय भेटणार आहे आपल्याला, हे आम्ही विचार केला. आणि असं गुंड पार्श्वभूमी असलेला हा माणूस यांनी आमच्यावर असा आरोप लावणं, स्वतः आम्ही आमच्या घरातल्या तुम्ही कोणाकडे बघा, आम्ही एक सिंगल आमची गाडी, आमचा ड्रायव्हर आम्ही फिरत असतो, यांच्या मागे 2-2, 3-3, 4-4 ज्यांच्यावर अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत असे गुंड प्रवृत्तीचे लोक घेऊन हे फिरतात आणि हे आमच्यावर आरोप लावतात. एवढाच पुलका होताना या केसचा झाला, माझ्या बुलेट ट्रेनच्या माझ्यावर जे खोटे आरोप लावले त्या केसचा झाला. तर उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री कधी होते, त्या सरकारमध्ये होते का नव्हते? आता हे सांगतात प्रशासनावर दबाव येतो, पण तेव्हा प्रशासनावर कोणाचा दबाव होता? तुम्ही रीतसर तेव्हा चौकशी करायची होती, आताही चौकशी करावी. दूध का दूध पाणी का पाणी होते. तुमचं सरकार, तुम्ही सत्तेत असताना आदरणीय उद्धव साहेब मुख्यमंत्री होते, पवार साहेब तुमचे नेते, तो सरकार चालवत होते, त्याच पक्षात तुम्ही होते तेव्हा. म्हणजे लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न किती वर्ष करणार? मला पुन्हा एकदा या प्रश्नावर पण माझं उत्तर हेच आहे, खुदा मेहरबान तो गधा पेलवान, अशी परिस्थिती या भिवंडी लोकसभेची झाली आहे या माणसाच्या माध्यमातून. भिवंडी लोकसभा 20 वर्ष मागे गेली, 1 वर्ष झालं कुठलाही विकासाचा प्रकल्प नाही. स्वतःच्या स्टेटमेंटमध्ये स्वतः सांगतात का मला रोड रस्ते करणं हे खासदाराचं काम नाहीये, आणि रोड रस्त्यांसाठी स्वतःच बैठका घेतात. म्हणून या माणसाला प्रशासनाचा ज्ञान घ्यायची गरज आहे. माझी विनंती आहे, मी जिल्हा परिषदला त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, प्रशासनाची ही समजत नाही या माणसाला. 1 वर्ष बांधकाम सभापती होते, तिथे काय भेटत नाही, तिथे समजलं इथे काही नाही, तिथे जाणं बंद केलं. आता 1 वर्ष झालं दिल्लीत, जवळजवळ 1 वर्ष तर पूर्ण होईल, तिथेही काही समजत नाही, त्याच्यामुळे तर दिल्लीलाही जाणं बंद केलं. मी अधिवेशन कालात मला वाटलं दिल्लीला असतील, तुम्ही 2-4 वेळा मानकुली नाका इकडे तिकडे, मानकुली नाकाच्या पुढे जायलाच तयार नाही. कुठेतरी काहीतरी भेटेल या अपेक्षेने काम करणं, आणि हेच धोरण, कारण शेवटी संस्कार तेच आहे. आपण आता फंटरच्या भूमिकेत न राहता एक लोकप्रतिनिधी आहात, आपण लोकप्रतिनिधीच्या भूमिकेत यावं. जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, आपल्याला जनतेने आपल्यावर विश्वास ठेवलाय, म्हणून असे बुणबुडाचे आरोप न करता जनतेवर लक्ष देऊन जी जी विकासाची कामं पेंडिंग असतील आपण पुढाकार घ्यावा. सरकार कोणाचंही असू दे, सन्माननीय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे विकासचा पुरुष आहे, ते विकासालाच महत्व देतात. आज भिवंडी मेट्रो तुम्ही बघा, आज नॅशनल हायवेचं काम चालू आहे, हायवेचं कितीतरी अशी कामं चालू आहेत जे आदरणीय आमचे नेते कपिल पाटील साहेब केंद्रीय मंत्री असताना ती कामं मार्गी लागलेली आहेत. या कामं कुठे कमी पडतात, काय पडतात याचा पाठपुरावा तर करा. तुमच्याकडनं अपेक्षा मंजुरीची नाही याची तर करूच शकत नाही, ज्ञानच नाही, काही समजतच नाही. अशा माणसाकडनं भिवंडी लोकसभेच्या जनतेला आता अपेक्षा राहिलेली नाही. त्यामुळे माझी पुन्हा एकदा विनंती आहे, अशा कोणाच्या खुनाच्या कटल्यात आमच्या भावांना किंवा आमच्या फॅमिलीला किंवा आमच्या कुटुंबावर आरोप करणं आता बंद करा. मागच्या 10 वर्षापासून आमच्या घराण्यावर, आमच्या कुटुंबावर, आमच्या नेत्यावर बोलून टीआरपी वाढून आपण इथपर्यंत आले. आता बस झालं, आता काम करायची वेळ आलेली आहे आपली, आपण काम करावा, हीच माझी त्यांना आजच्या या पत्रकार परिषदेत विनंती. मनोज म्हात्रे यांची हत्या झाली तेव्हा 193 कॉलचं सीडीआर त्यांच्याकडे असं सांगितलं जातं, त्याबद्दल काय म्हणाल? मनोज म्हात्रेच्या हत्याकांडच्या वेळेला जर 193 कॉलचं सीडीआर त्यांच्याकडे असेल तर त्यांनी पोलिसांना ते द्यावं, कारण पोलिसांनी रीतसर चौकशी करून आता मला तरी वाटतं कोर्टात त्याचं हेही दाखल झालं असेल चार्जशीट. त्याच्यामुळे जे काय असेल माणसाने अभ्यास करून माहिती घेऊन बोललं पाहिजे. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी काही बोगम बोलायचं का, तर लोकांचं लक्ष या गोष्टीकडे गेलं पाहिजे. ही जनता भिवंडी लोकसभेतली सुज्ञान आहे, आणि मतदारसंघापर्यंत पोचता 5 वर्ष जातील, तर अजून माझ्या त्या 5 गावांच्या बाहेर निघाले नाही.